अरे दीवानो मुझे पहचानो जरा पहचानो मैं झूठो मंडळी, कसा वाटला हा डान्स? शोले सिनेमा तुम्ही पाहिलेला असेलच. मान्य आहे की हा या व्हिडिओतला डान्स जो आहे तो डॉन मधल्या गाण्यावर होतोय. नाचणारे स्वतःला समजावत आहेत की होय मैं हूँ डॉन, मीच आहे तो डॉन वगैरे वगैरे. पण शोले मधला एक डायलॉग मला आवर्जून आठवतोय. तो अख्खा सीनच आठवतोय स्पष्टपणे. धर्मेंद्रला बांधलेलं आहे गब्बरच्या अड्ड्यावर असं दोन्ही हात, आणि समोर हेमा त्या फुटलेल्या बाटल्यांच्या काचांवर नाचवली जाते. तेव्हा गरम झालेला धर्म ओरडतो, बसंती इन कुत्तों के सामने मत नाच. इथे थोडं वेगळं होतं. इथं उबाटा गटाचे बडगुजर नावाचे पदाधिकारी एका सजा याफ्ता गुंडासोबत नाचतायत. गुंडाचं नाव काय तर सलीम कुत्ता. तुम्ही जर प्रेक्षक असाल तर काय म्हणाल अशा वेळी? बडगुजर सलीम कुत्ते के सामने मत नाच. मित्रहो, यातला विनोदाचा भाग सोडला तर या प्रकरणामुळे महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाचा कोणी ना कोणी सातत्यानं दाऊदशी संबंधित निघतोय, हे खरंच चिंतेचं कारण. आणि तेच या व्हिडिओतून मी सविस्तर मांडणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्र नमस्कार. गुरुवारी सकाळी मी नागपूरहून परतलो, पण तिकडे सभागृहात एका मागोमाग एक असे धक्के देणं सुरूच आहे. आदित्य ठाकरेंच्या विरोधात म्हणा किंवा दिशा सालियनच्या कथित आत्महत्येची चौकशी व्हावी यासाठी म्हणा, एक SIT स्थापन केली गेली आणि या SITच्या घोषणेनंतर जी राळ उडवली जाते ती आपण अनुभवतोय. तत्काल आमदार नितेश राणेंनी एक व्हिडिओ क्लिप आणि फोटो सभागृहात सादर केला, ज्यात उबाटा सेनेचा एक पदाधिकारी 1993च्या मुंबई बॉम्बलास्टमधल्या कन्व्हिक्टेड आरोपी सलीम कुत्तासोबत डॉन सिनेमामधल्या अरे दीवानो मुझे पहचानो या गाण्यावर नाचत होता. नितेश राणेंसह भाजपा आमदार आशिष शेलार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावर आपली मतं मांडली. अध्यक्ष महोदय, 93चा बॉम्बलास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे नुसतं मुंबई नाही अध्यक्ष महोदय, पूर्ण देश हादरला. आणि त्या बॉम्बलास्ट मध्ये 257 लोकांचा निरपराध जीव गेला अध्यक्ष महोदय. 700 पेक्षा लोक त्याच्यामध्ये जखमी झाले अध्यक्ष महोदय. त्या बॉम्बलास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय. हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर. अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो. एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय. माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, जो आपल्याकडे मी पाठवला आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा 93चा बॉम्बलास्ट हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला. आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत? हा अध्यक्ष महोदय, काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा? अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय? हा कोण वाचवतोय अध्यक्ष महोदय? हा बडगुजर कोणाच्या संपर्कात असतो? बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो? त्याच्या CDR तपासलं पाहिजे. असा बॉम्बलास्टच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या. आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष महोदय? आम्ही सगळे सुरक्षित आहे का? आणि हे प्रमुख पक्ष आहेत, मोठे हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणतात, स्वतःला म्हणतात आणि दाऊदच्या लोकांवर पार्टी करतात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मला विनंती आपल्याकडे, आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत, मी विनंती करतो साहेबांना, साहेब
दादाजी भुसे साहेब बोला. बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा. ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण, ह्याला कोण वाचवतो, कोण फोडाफोडी करतो ह्या बडगुजरसाठी, ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. पाहिलं मित्र, अतिशय आक्रमकपणे या मंडळींनी हा मुद्दा मांडला, पण या आरोपांना उत्तर देताना खुद्द सुधाकर बडगुजर मात्र गडबडलेले दिसले. आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी NC सुद्धा दाखल नव्हती. ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झालेत. बॉम्बस्फोटशी जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर 92-93 अटक झाली असेल ना. मग 2016 मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये जर असतील ते, तर त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती. मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो. म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे. गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तो बाहेर आला कसा? देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी. तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो, जाऊ शकतो. अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल, अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तर माहीत नाही. त्यांनी एक प्रकारे कुठलीही तयारी न करता प्रेस घेणं त्यांच्याच अंगाशी आलेलं दिसतंय. ते बोलता बोलता बोलून गेले की 2016 साली ते एका आंदोलनाच्या गुन्ह्याखाली अटकेत असताना नाशिक सेंट्रल जेलमध्ये होते. तिथं या सलीम कुत्ता नावाच्या देशद्रोही दाऊद हस्तकाला ते भेटले असावेत, कदाचित भेट झाली असेल असं ते म्हणाले. म्हणजे कसं होतं की कधी भेटले, कुठे भेटले हे आठवते, पण भेटलो होतो की नाही हे कन्फर्म नाही आहे. सलीम कुत्ता हा दाऊदचा हस्तक, जर बॉम्बस्फोटातला कन्व्हिक्टेड आरोपी आहे, दोषारोप सिद्ध झालेला आरोपी आहे, तर त्याच्याशी जेलमध्ये भेटणंच काय, त्याच्याशी एवढी घट्ट मैत्री करणं की जेव्हा हा पेरोलवर बाहेर येतो तेव्हा त्याच्या फेअरवेलच्या रात्री डॉनच्या गाण्यांवर फुल टू फटाक डान्स करायचा. बरं, आता हे बिंग फुटलंय तर सलीम कुत्ताशी नुसतीच मैत्री आहे की अजून काही, याची चौकशी होऊ द्या की. पळवाटा शोधायला का धावताय? बडगुजरना हे प्रकरण भारी पडणार असं वाटत असताना त्यांना त्यांचा बचाव करता येत नाही, म्हणून त्यांनी आपल्या प्रेसमध्ये जेवढं सांगितलं त्याच्या पुढचं सुषमा अंधारे सांगणार आहेत असं म्हणत पळ काढला. त्यांनी व्हिडिओत स्पष्ट दिसणारे नाचणारे बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्यात निखळ मैत्रीही असू शकते बरं का, पण ती स्पष्टपणे सांगणं म्हणजे परत ढोंगणावर फटके पडल्यासारखंच आहे की हो माझा मित्र आहे. जो माणूस देशद्रोहाच्या आरोपाखाली, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे, त्याच्यासह कसली आली मैत्री? मैत्री करायला काय नाशकात मित्रांची कमी आहे? 101 गुंड मावाली आहे तिथंही. मावाल्यांची संगतच हवी ना, तर आहे तिथंही. पण सलीम कुत्ता हा खास मवाली आहे. तो दाऊदचा नंबरकारी आहे, म्हणजे मवाल्यांचा बॉस. मवालियो का मवाली, अशा माणसाची दोस्ती हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. तेव्हा सुषमा अक्का भलेही नंतर आपल्या या भावाला वाचवायला सरसावल्या असतील आणि त्यांनी पुन्हा ते ललित पाटील प्रकरण काढलं असेल, एक फोटोही दाखवला लग्नातला, दादा भुसेंवर आरोप केले, पण त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लागणार हे निश्चित असताना लोकांचं लक्ष बडगुजरांच्या प्रतापावरून हटवण्याचा हा प्रयत्न होता. तर अक्कांनी स्वतःच त्या पत्रकार परिषदेत एक गडबड केली आहे. अक्का बोलून गेल्या की सलीम कुत्ताला पेरोल मिळाला 2 वर्षापूर्वी. आता या 2 वर्षापूर्वीच्या मुद्द्यावर बोलूया. खरं तर कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात येईल की सलीम कुत्ता नावाच्या या अशा बॉम्बस्फोटातल्या आरोपीला कशाला फरलो, पेरोल किंवा अनुषंगिक रजा द्यायची, कुठल्या सरकारलाही अवदसा आठवली होती? तर याचं उत्तर आहे ते सरकार होतं 2 वर्षापूर्वींचं महाविकास आघाडीचं सरकार, आणि मुख्यमंत्री होते आपले नंबर 1 उद्धव बाळासाहेब ठाकरे. याच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून अशा महत्त्वाच्या किंवा गंभीर गुन्ह्यातल्या आरोपींना पेरोल मिळतो. आता याचं कुणीही समर्थन करू शकतच नाही, हे धंदे यांचेच.
एकंदरा मैहू डॉनवर नाचणारा बडगुजर खरोखरीचा डॉन वगैरे आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण खुद्द बडगुजर आणि सुषमा अक्का दोघेही आपल्या प्रेसमध्ये आपल्याच जाळ्यात अडकलेले दिसले. बोलायला गेले भलतंच आणि होऊन बसले भलतंच. बडगुजरांनी तर सलीम कुत्तासोबत कुठे दोस्ती झाली याचा ठावठिकाणा सांगितलंय, तर अक्कांनी या सलीम कुत्ताला कोणी पेरोल मिळवून दिला हे सांगितले. म्हणजे दोन्ही बाजूनी हा ढोल आता मजबूत वाजणार आहे. भाजपा नेते आणि आमदार राणे, शेलार हे आयत्या मिळालेलं पुलटसवर आता सिक्सरच मारणारे ठरलेलं आहे. तेव्हा बघूया विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सलीम कुत्ता आणि त्याच्या मित्रांचा मैहू डॉनवाला डान्स किती गाजतोय ते. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत राहा. आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.